मस्त गाईचं दर्शन झालं आपल्याला. आणि हा वासुर आहे छोटा. दोघे चाललेत गाड्यावर, आता हे चाललेत. सकाळचा गरमागरम नाश्ता करायचा मित्रांनो, वडापाव आणि साईडला मिरची आहे. वडा बघा मस्त मोठा आहे आणि गरम आहे, कुरकुरीत. या जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर ट्रिप चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाग 2मध्ये तुम्ही रसाळगडाची व्हिडिओ बघितलीच असाल, तर भाग 3मध्ये आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. रसाळगडावरून आम्ही उतरलो, एक घाट उतरलो, त्याच्या खालच्या गावात आलो, रसाळगड निमनीवाडीमध्ये. तर रस्त्यामध्ये येताना आहे ना, आम्हाला गावामध्ये नांगरणी करणं म्हणजे पारंपरिक पद्धतीने नांगरणी करताना शेतामध्ये 2-3 माणसं दिसली. तर बोललो चला थांबूया आणि बघूया नक्की पारंपरिक शेती कशी आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नांगरणीची व्हिडिओ गाव साईडची बोलो दाखवूया. नक्की कसं आहे तुम्हाला पण समजेल. बघा या साईडने आम्ही आलो, या साईडने घाट उतरला, एक घाट उतरला आम्ही. आणि आता इकडे निमनीवाडी आहे बघा, या साईडला बोर्ड लागला आहे. तर निवृत्ती तिथं उभा आहे. आपण जाऊया आणि बघूया पारंपरिक नांगरणी कशी असते. कोकणात नक्की शेती कशी केली जाते पारंपरिक बघता तुम्ही. हे दादा नांगरत आहेत, एकदम जुनी पद्धत आहे. आता सर्व नवीन मॉडेल आल्यामुळे सर्व ट्रॅक्टरने नांगरतात, पण ही पूर्ण जुनी पद्धत आपली कोकणातली. हे बघा, ही जी माती असते ना मित्रांनो, ही वाली नांगराच्या साहाय्याने अशी भुसभुशीत केली जाते आणि याच्यात नंतर पेरणी केली, भात टाकला जातो. ते बघा, हा पूर्ण एवढा जो चोंडा दिसतोय ना तुम्हाला, हा पूर्ण असा त्यांना राऊंड मारून नांगरावा लागतो. शेतकरी आणि आजूबाजूला असं गाव बघा, मस्त आहे. दादांना विचारूया आपण गावाचं नाव. आपल्याला मध्येच वाटत लागलं हे. ते नको. या साईडला बघा, या चोंड्यामध्ये आहे ना नांगरून भात टाकला आणि हे भात उगवले, पण पेरणी केली होती याच्यात. हा चोंडा मस्त व्यवस्थित झाला आहे आणि इकडं या चोंड्यामध्ये असे नांगरणी चालू आहे. दादा गाव कोणतं आहे? अच्छा, रसाळगड निमदेवाडी. निमदेवाडी ना, निम्मीवाडी. रसाळगड निम्मीवाडी. रसाळगड निम्मीवाड्यामध्ये हे दादा आपली शेती करताना. हे सर्व आपल्याला कोकणातच बघायला भेटतं. आणि आता जवळजवळ बहुतेक जण शेती करायचे सोडून दिलेत, पण ही जुनी परंपरा आपली शेतीची आजही ह्या गावात आम्हाला पाहायला भेटली, म्हणून आम्ही आवर्जून आलो इकडं. शेतीमध्ये नक्की किती मेहनत असते मित्रांनो, तुम्ही बघताय. पूर्ण हे दादा असे पूर्ण गोल राऊंड मारत आहेत बघा, आणि हा पूर्ण चोंडा त्यांना नांगरायचा आहे. कोकणामध्ये पावसाच्या टायमामध्ये सर्व शेतकरी याच कामामध्ये व्यस्त असतात. त्या साईडला पण भात शेती आहे, ती पण त्यांना नांगरायची बाकी आहे. काही चोंड्यामध्ये पेरणी केलेली आहे आणि काही चोंडे नांगरायचे बाकी आहेत. काल थोडा पाऊस होता, पण आज बघताय वरती आभाळ पूर्ण निळं आहे. पाऊस पडायला पाहिजे होता, म्हणजे अजून मस्त चिखल झाला असता ना त्यांना. शेतकऱ्याची मेहनत आहे मित्रांनो.
प्रत्येक राऊंड त्यांना मारायला लागतोय. रसालगड निम्मेवाडी आणि इकडे हे गावं घरं आहेत अशी. दादा तुमचं नाव? रवींद्र शांताराम सकपाळ. हे आपले प्रवीणदा सकपाळ आहेत. आणि इकडे दादा हे आपले दळवी आहेत. त्यांच्या शेतातही नांगरणी चालू आहे. थोडा पाऊस असताना तर अजून जरा बरं वाटलं असतं त्यांना पण. आणि या साईडने रस्ता बघितलात ना तुम्ही, तर हे बघा मंदिरासाठी जायला रस्ता इकडून असा सुंदर मंदिर आहे इकडं. आपण जर समोर गेलो असतो तिथं, पण नवीन माणूस दिसला ना तर गोरं वगैरे थोडंसं कन्फ्यूज होतात. त्यांच्या कामात अडथळा नको म्हणून आपण साईडने शूट करतोय. हे सुख फक्त कोकणातच आहे मित्रांनो. हे सुख अनुभवायला कोकणात यावं लागतं. आता बहुतेक ठिकाणी आहे ना शेती ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाते, पण आपले हे दादा पारंपरिक शेती जपतायत. आणि आपल्या बैलांच्या गळ्यामध्ये बघा कशी घंटी लावले, त्याचा आवाज पण खूप मनमोहक येतोय. या व्हिडिओमध्ये मी जास्त बोलणार नाही, फक्त तुम्ही समोरचा नजारा एकदम बैलांना सांभाळण्यासाठी आहे ना त्यांची एक भाषा असते, त्यानुसार बैल इकडे तिकडे वळत असतात. आणि त्यांची आता जी काठी असते ना ती काही बैलांना मारायसाठी जास्त नसते. त्या काठीच्या आधारे बैलांना समजतं की आपला मालक आपल्याला कुठं मारतोय, त्यानुसार ते आपली दिशा बदलत असतात. बघू शकता तुम्ही किती मोठा घेरा आहे आणि एक एक लाईन त्यांना नांगरावी लागते. ही अशी एक एक लाईन नांगरत त्यांना हा पूर्ण एरिया कव्हर करायचा आहे. म्हणजे किती मेहनत आहे या कामात तुम्ही बघू शकता. आपल्याला दुकानामध्ये तांदूळ आपण भाव काढत बसतो तांदळाचे, पण त्या तांदळासाठी मेहनत किती आहे तुम्ही बघता. इकडं ही भात शेती आहे, ही तांदळाची शेती आहे. लाकडी नांगर आहे पूर्ण, तीच जमीन करतो. त्याच्या खाली आहे ना एक लोखंडाची लोखंडासारखं काहीतरी असतं, काय त्याला बोलतो
नांगराचे येतं ना लोखंडाचं, आम्हाला शब्द नाही आठवत आहे तो, ते असतं त्याच्यामध्ये ही जमीन अशी उकरत जाते. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याला मित्रांनो अन्नदाता सुद्धा म्हटलं जातं. बघताय शेतीमध्ये किती मेहनत आहे. तो बघा नांगर कसं जमीन उकरतो. भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग हा जगात बघायला गेलात ना तर शेतीवरच अवलंबून आहे. शेतीमुळे मुख्यत्वे शेतीमुळे ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढतात आणि देशाचा विकास होतो. त्याचप्रमाणे शेती मुख्यत्वे आहे ना पावसावर अवलंबून असते. तर फायनली मित्रांनो बघताय तुम्ही नांगरणे अजून पण दादांची चालू आहे तिकडं. आणि आता आपण निघतोय. बराच कवर केला आहे, मी शूट केला आहे तुम्हाला दाखवायला. तर खूप मस्त वाटतं निसर्गाच्या सानिध्यात. निमनेवाडी गाव आहे आणि खूप खरोखर मस्त गाव आहे. पण ते बोलतात ना काही ना काही कामासाठी कोणाला स्थलांतर करावं लागतं.
त्याच्यामुळे कोकणातील बहुतेक गावांची हीच अवस्था आहे की पोटापाण्यासाठी गावकऱ्यांना मुंबईला काही ना जावं लागतं, काही आपला रोजगार गाव ठिकाणी करतात. तर हेच आहे, आपली एक अपेक्षा आहे की खरोखर कोकणी माणूस कोकणात राहायला पाहिजे, त्याला रोजगाराच्या संधी काही ना काही उपलब्ध व्हायला पाहिजे आणि या कोकणच्या निसर्गात त्याने त्याचं जीवन संपूर्ण व्यतीत केलं पाहिजे. काय बरोबर ना? कारण कोकणसारखंच दुसरं स्वर्गसुख नाही. तिकडे दादांची अजून नांगरणी चालू आहे, बघताय तुम्ही. दादांनी खूप मस्त कोऑपरेट केलं आम्हाला, शूटिंग करा बोलले, काही प्रॉब्लेम नाही. तर चला इथून निघतोय आपण. ही व्हिडिओ कदाचित भाग 3मध्ये दाखवू, भाग 3मध्ये तुम्हाला दाखवू. तर आपले सर्व भाग तुम्ही बघा कोकणातले. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, बाय.